सध्याची का चालू घटना टाकी इथं कडेला टूप आली काल सायंकाळी शहाजी सागर जलाशय माणिकडोळ धरणामध्ये हडसरमधील काळू कृष्ण सांगडे या व्यक्तीचा या धरणामध्ये बुडाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी 5-6च्या सुमारास घडलेली असून आज सकाळपासून या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, पाटबंधारे विभागाचे अधिकारी असतील आणि जुन्नर रेस्क्यू टीम असेल हे दाखल झालेले आहे. परंतु आपण पाहतोय मासेमारी करण्यासाठी आले असता त्यांची ही जी काही ट्यूब आहे ती ट्यूब या ठिकाणी बाजूला आलेली आहे. त्याचबरोबर त्यांची टोपी आहे, ही टोपी या ठिकाणी सापडलेली आहे. आणि हे जे आपल्याला आपण पाहू शकता हे फुग्या दिसतात वरती पाण्यावरती तरंगणारे, हे जाळं आहे त्यांचं. ते जाळं पाण्यामध्ये अजून एक 50 ते 60 फुटाच्या अंतरावरती ते जाळं आहे आणि तिथून पुढं मात्र जाळं ते दिसेनाच आहे. याचा अर्थ अजून ते तिथपर्यंत पाणी म्हणजे जाळं काढत आलेले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. आणि अजूनपर्यंत अशा पद्धतीने हे आता शोधकार्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. जुन्नर रेस्क्यू टीम असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल, पाटबंधारे विभाग असेल, महसूल विभाग असेल आणि पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी सर्व आलेले आहेत. हडसरमधील व्यक्ती आहे हे. आता मी जिथं उभा आहे हे शहाजी सागर जे जलाशय आहे, पलीकडं जर आपण पाहिलं तर राजूर नंबर 1चं हे दिसतंय आणि इकडच्या बाजूला हे धरणाचा धरणचा परिसर आहे आणि इकडे जर हे टावर आहे, ह्या टावरच्या वरती राजूर नंबर 2 हे गाव आहे आणि ह्या दोन्ही गावांच्या मध्ये असलेला हा परिसर. आणि पलीकडे आपण पाहू शकता हडसर किल्ला आहे. हडसर किल्ला, हडसर गाव दिसेल आणि हडसरच्या तिथून येणारी ही काही पाण्याचा ओढा आहे, त्या ओढ्याला असणारी ह्या धरणक्षेत्राची जी पातळी, याच्या धरणक्षेत्राची जी काही पाण्याची पातळी तिथे असणारा हा सगळा परिसर आहे. आणि या ठिकाणी काल सायंकाळी ते मासेमारी करण्याकरता आलेले होते असं स्थानिक नागरिकांचं, ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि या ठिकाणी हडसरचे पोलीस पाटील असतील, राजूरचे पोलीस पाटील असतील, त्याचबरोबर आता तिकडे आपण पाहू शकताय तलाठी, ग्राममहसूल अधिकारी असतील आणि पोलीस प्रशासन असेल आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी असतील. त्याचबरोबर हडसर गावातील बरेचसे असे ग्रामस्थ, त्यांचे काही नातेवाईक आणि सगळा परिवार या ठिकाणी जमा झालेला आहे. अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे. खरं तर या स्पॉटला अशा पद्धतीने ही घटना झालेली आहे आणि अजूनही संबंधित व्यक्तीचा अजूनही शोध मात्र लागलेला नाही आहे.